काल रात्री भारतीय बाजारासाठी खूप मोठा धोका तयार झाला होता। गिफ्ट निफ्टी जोरात खाली, अमेरिकन फ्युचर्स लाल निशाणामध्ये, क्रूड ऑइल आग ओकत होता आणि सोशल मीडियावर एकच चर्चा, उद्या मार्केटमध्ये मोठा ब्लड बाथ येणार। पण सकाळ होताच पूर्ण गेम बदलला। जो मार्केट 300 पॉइंट गॅप डाऊन उघडणार असं वाटत होतं, तो अचानक रिकव्हर व्हायला लागला। मग प्रश्न असा, काल रात्री असं काय घडलं? मित्रांनो, मिडल ईस्ट मधल्या टेन्शनमुळे संपूर्ण जग घाबरलं होतं। इराण आणि अमेरिका यामधील वाढतं युद्धाचं वातावरण, ऑइल सप्लायवरचा धोका आणि त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये जोरदार तेजी आणि भारतासारख्या ऑइल इम्पोर्ट करणाऱ्या देशासाठी महाग तेल म्हणजे थेट इन्फ्लेशनचा धोका। पण लेट नाईट एक मोठी बातमी समोर आली। अमेरिका आणि इराणमध्ये सीज फायर एक्सटेन्शन बाबत पॉझिटिव्ह चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आणि बस मार्केटने लगेच यू टर्न घेतला, कारण स्टॉक मार्केट नेहमी फ्युचर डिस्काउंट करतं। जर मार्केटला वाटलं की पुढे परिस्थिती सुधारेल तर मार्केट आधीच रिकव्हर होऊ शकतं। आज आपण तेच पाहतोय। क्रूड थोडं शांत झालं, गिफ्ट निफ्टी रिकव्हर झाला आणि पॅनिक सेलिंग कमी झाली। पण इथे सर्वात मोठा प्रश्न आहे, ही खरी रिकव्हरी आहे की फक्त ट्रॅप? कारण मार्केट अजूनही न्यूज बेस आहे। रात्री एक मिसाईल न्यूज आली आणि सकाळी पुन्हा ब्लड बाथ होऊ शकतो। म्हणून ट्रेडरसाठी हा काळ खूप रिस्की आहे। लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी मात्र अशा व्हॉलॅटिलिटीमध्ये मोठी अपॉर्च्युनिटीज तयार होतात। मग तुम्हाला काय वाटतं, मार्केट आता स्थिर होईल की अजून मोठी क्रॅश बाकी आहे? कमेंट करून नक्की सांगा।